मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे विमानतळावरती दाखल झाले, ती दृश्य आपण थेट पाहत आहोत। मुख्यमंत्री चिपी विमानतळावरती दाखल झाले, ती दृश्य थेट पाहत आहोत। सिंधुदुर्गातली ही दृश्य आहेत। मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्री अजित पवार हे देखील कार्यक्रमस्थळी दाखल झाले आहेत। काही वेळातच या कार्यक्रमाला सुरुवात होत आहे। चिपी विमानतळावरची थेट दृश्य आपण पाहत आहोत। काही वेळातच या लोकार्पण सोहळ्याला सुरुवात होणार आहे, उद्घाटन सोहळ्याला सुरुवात होणार आहे। कोकणकरांचं स्वप्न साकार झाले। कोकणकरांना 1 ते 1.5 तासामध्ये सिंधुदुर्ग ते मुंबई प्रवास करता येणार आहे। मुख्यमंत्र्यांना शासकीय इतमामात त्यांचं स्वागत करण्यात आले। मुख्यमंत्र्यांचं चिपी विमानतळावरती शासकीय इतमामात स्वागत करण्यात येत आहे, ती दृश्य आपण पाहत आहोत। राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार चिपी विमानतळाच्या सोहळ्यासाठी उपस्थित झालेत। काही वेळातच हा उद्घाटन सोहळा सुरू होणार आहे। विशेष विमानानं नारायण राणे हे देखील निघालेत, तेही काही वेळातच पोहोचतील। मुख्यमंत्र्यांचं औक्षण होत आहे। सुवासिनीच्या हस्ते मुख्यमंत्र्यांचं औक्षण केलं गेलंय। चिपी विमानतळावरती मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचं स्वागत करण्यात आलंय। ती थेट दृश्य आपण पाहत आहोत। चिपी विमानतळाचं हे प्रवेशद्वार आहे। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे चिपी विमानतळाच्या प्रवेशद्वारातून आतमध्ये प्रवेश करत आहेत। मुख्यमंत्र्यांचं आगमन झालंय। चिपी विमानतळाच्या प्रवेशद्वारावरती मुख्यमंत्र्यांचं आगमन झालंय। मुख्यमंत्र्यांसह अनेक मान्यवर उपस्थित आहेत। उपमुख्यमंत्री अजित पवार हे देखील उपस्थित आहेत। काही वेळातच हा सोहळा सुरू होणार आहे। कोकणवासियांचं स्वप्न पूर्ण झालंय। आजपासून विमान सेवा सुरू होणार आहे। विमानतळावरची दृश्य आपण पाहत आहोत। बहुप्रतीक्षित असं हे चिपी विमानतळ, ज्या विमानतळासाठी कोकणकरांनी 20 वर्ष वाट पाहिली, ते विमानतळ चिपी विमानतळाची दृश्य आपण पाहत आहोत। 20 वर्षांनंतर हे विमानतळ साकारलंय। या विमानतळाचा लोकार्पण सोहळा सुरू आहे। कोकणकरांचं स्वप्न हे प्रत्यक्षात आलंय। चिपी विमानतळाचा असा हा उद्घाटन सोहळा, भव्य दिव्य असा उद्घाटन सोहळा आपण पाहत आहोत। आजपासून विमान सेवेचं उद्घाटन होणार आहे। आजपासून पहिलं उड्डाण होणार आहे। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार या सोहळ्यासाठी उपस्थित आहेत। चिपी विमानतळावरची थेट दृश्य आपण पाहत आहोत। चिपी विमानतळाची कोकणकरांनी आतुरतेनं वाट पाहिली, ते चिपी विमानतळ आज पहिल्यांदाच आपण पाहत आहोत। कोकणकरांचा प्रवास सुलभ होणार आहे।
काही वेळातच विमान सेवा सुरू होईल. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे चिपी विमानतळावरती दाखल झालेत. अजित पवारही दाखल झालेत. उद्घाटन सोहळ्यासाठीचं हे व्यासपीठ आपण पाहत आहोत. व्यासपीठावरती काही वेळातच सर्व प्रमुख अतिथी विराजमान होतील आणि या उद्घाटन सोहळ्याला सुरुवात होईल. बहुप्रतीक्षित असा चिपी विमानतळाचा हा प्रकल्प आजपासून सुरू होत आहे. काही वेळातच लोकार्पण होत आहे. व्यासपीठाची दृश्य आपण पाहत आहोत. चिपी विमानतळावरील हे व्यासपीठ आहे. या व्यासपीठावरती सर्व प्रमुख अतिथी विराजमान होतील. केंद्रीय मंत्री नारायण राणे हे देखील मुंबईवरून सिंधुदुर्गासाठी रवाना झालेत. विमानानं रवाना झालेत. काही वेळातच तेही इथे पोहोचतील. केंद्रीय मंत्री नारायण राणे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे एकाच व्यासपीठावरती असतील. चिपी विमानतळ लोकार्पण सोहळ्याची काही वेळातच सुरुवात होणार आहे. या कार्यक्रमाला गालबोट लागणार नाही याची आम्ही काळजी घेऊ, असं नारायण राणे यांनी विश्वास व्यक्त केला. तरीही नारायण राणे समर्थकांकडून आणि पोलिसांची बाचाबाची झाली. केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि शिवसेना नेते यांनी एकत्रित विमान प्रवास केला. ते एकाच विमानामधून निघाले आहेत. काही वेळातच नारायण राणे हे इकडे दाखल होतील. चिपी विमानतळावरती दाखल होतील. Airports play a vital role in the economic development of a region and the nation as a whole. They facilitate the fast movement of man and materials, thereby fostering trade and commerce and also generate employment. The more the airport infrastructure available for the region, the opportunities available for growth of regional economy, especially in attracting the tourism from all over the world. Udan is one such scheme under which the government is very keen to implement connectivity across wider network by making unexplored regions accessible. In view of this, and to complement adjoining state of Goa, the government of Maharashtra decided to promote Konkan Belt in general and Sindhudurg in particular as the first tourism district of India. To attract foreign investment and tourism, the need to get quality tourists in large number from all over the world is essential. And the same cannot be achieved without the destination having its own airport. Therefore, the state government decided to build a greenfield airport in Sindhudurg itself by encouraging private investment and appointed Maharashtra Industrial Development Corporation to oversee the project development. It was 350 years ago when Chhatrapati Shivaji Maharaj built his first sea fort, Sindhudurg, in year 1664, and it is now Sindhudurg has its own airport.
After a competitive bidding process, IRB Infrastructure Developers Limited was appointed as the concessionaire for 99 years to develop the project on design, build, finance, operate, transfer basis. It has earmarked land of 680 acres, including over 100 acres land available for commercial development outside the terminal. To bring the dream into reality, IRB Infra started the work on getting required clearances from various authorities. Overcoming several challenges like difficult geographical terrains, the airport will be ready to welcome the flights by year end. The runway length of 2,500 meters can accommodate Airbus 320 and Boeing 737 type aircrafts. On commissioning, the airport can handle passenger traffic of up to 2 million and may act as an alternate to the existing overloaded Goa airport. It's a future-ready facility which can be expanded further to manage 4 million passengers as and when required, thus creating more scope for all-around regional development. It will not only generate passenger traffic, but also bring ample business and employment opportunities for the locals. Infrastructure projects always bring growth. Airports play a pivotal role in it, and Sindhudurg Airport is here now to complement the same. IRB Sindhudurg Airport, a new dawn in Konkan's economic development and long-term prosperity. उद्घाटन सोहळा सुरू आहे. चिपी विमानतळाविषयी माहिती देणारी व्हिडिओ आपण पाहिली. काही वेळातच नारायण राणे हे देखील येथे उपस्थित होतील आणि या कार्यक्रमाला सुरुवात होईल. चिपी विमानतळाविषयी अधिक माहिती देणारी चित्रफीत आपण पाहिली. नारायण राणे काही वेळातच येथे दाखल होतील आणि कार्यक्रमाला सुरुवात होईल.